Hello students, I am Dr. A.B. Patil. In this video lecture, we are going to discuss about the female reproductive system. In previous lecture, we already discussed about the male reproductive system of human being. In this video lecture, we are going to discuss about the human female reproductive system. When you observe the female reproductive system, in female reproductive system, the external genital organs and internal genital organs are present. And when you observe the female reproductive system, the sex gonads of the female is nothing but the ovaries. जसं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये बघितलं की सेक्स गोनॅड हे काय आहे, टेस्टिस आहे. तसं जर फिमेल मध्ये आपण बघितलं तर फिमेल मध्ये जे सेक्स गोनॅड्स असणार आहेत, दीज आर नथिंग बट द ovaries, means pair of ovaries are present. When you observe the structure of female reproductive system which is formed from the pair of ovaries, then pair of oviduct or fallopian tube, then uterus and vagina, and these parts form the female reproductive system is formed from these parts. So first आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे ओव्हरी. फिमेल सेक्स गोनॅड विच इज नथिंग बट द ओव्हरी अँड ईच ओव्हरी विच इज आल्मंड शेप. प्रत्येक ओव्हरी जर आपण बघितली तर ती कशी आहे, आल्मंड शेप आहे तिचं. अँड विच इज प्रेझेंट इन द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आणि प्रत्येक ओव्हरी कशी आहे, आल्मंड शेप असणार आहे. द लेंथ ऑफ ईच ओव्हरी विच इज 3 सेंटीमीटर, then 1.5 centimeter in breadth and 1 centimeter in thickness. या प्रत्येक ओव्हरीची जर लेंथ आपण बघितली तर किती आहे, 3 सेंटीमीटर असणार. 1.5 सेंटीमीटर इन ब्रेडथ and 1 सेंटीमीटर इन थिकनेस. Then each ovary which is attached to the uterus with the help of ovarian ligament. Ovarian ligament नी ही प्रत्येक ओव्हरी ह्या युट्रसच्या दोन्ही साइडला दोन अशा ओव्हरी ओव्हॅरियन लिगामेंटनी अटॅच झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे काही हे लिगामेंट्स असणार आहेत, द हेल्प ऑफ दिस लिगामेंट दिस ओव्हरी विच इज ऑल्सो अटॅच्ड टू द इनर वॉल ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या इनर वॉलला पण ही अटॅच असेल. देन these ovaries which secrete different hormones, and these are nothing but the estrogen, progesterone, relaxin, activin and inhibin. These hormones which are secreted by the ovary, and these hormones play very important role, means whenever the female is enter into the puberty stage. म्हणजे चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा प्युबरिटी स्टेज मध्ये फिमेल एंटर होणार आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलप होतील त्याच्यामध्ये काही हार्मोनचा इम्पॉर्टंट रोल असेल. सम हार्मोन्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल ड्युरिंग द प्रेग्नन्सी मध्ये त्याचा काही हार्मोनचा इम्पॉर्टंट रोल आहे. काही हार्मोनचा इम्पॉर्टंट रोल हा डिलिव्हरीच्या वेळी पण इम्पॉर्टंट रोल असणार. सो ओव्हरी सिक्रेट डिफरंट हार्मोन्स. When you observe the internal structure of the ovary, जर आपण ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला या पद्धतीनं ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर पाहायला मिळेल. Each ovary which is internally lined by germinal epithelium. प्रत्येक ओव्हरीमध्ये इंटरनली जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट असणार. And there are two main parts of the ovary which are nothing but the cortex region of the ovary and medulla. म्हणजे हा जो पार्ट आहे हा कुठला आहे, कॉर्टेक्स ऑफ द ओव्हरी, अँड द सेंट्रल पार्ट जो असणार आहे त्याला आपण म्हणतो मेड्युला. देन आता यामध्ये जर आपण बघितलं प्रत्येक ओव्हरीमध्ये, म्हणजे ऍक्च्युअली ह्या ज्या काही ओव्हरी असणार म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे असणार आहे, जेव्हा हे फिमेल फिटस हे आईच्या युट्रस मध्ये प्रेझेंट असेल, म्हणजे फिमेल फिटस म्हणजे फिमेल गर्भ, स्त्री गर्भ जो आईच्या गर्भाशयात प्रेझेंट असणार आहे, त्यावेळीच त्याची या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ग्रोथ कंप्लीट झालेली असते. आणि जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फॉर्म होते
त्यावेळी या ओव्हरीमध्ये नंबर ऑफ ओगोनिया फॉर्म होते अँड नियरली 2 मिलियन ओगोनिया फॉर्म. 2 मिलियन ओगोनिया ह्या फॉर्म होणार अँड अप टू द बर्थ म्हणजे जेव्हा हा फिमेल फिटसची डेव्हलपमेंट कंप्लीट होईल, प्रेग्नन्सी पिरियड संपणार आहे आणि जेव्हा त्या फिमेल बेबीची बर्थ होणार आहे त्यावेळी तिथं फक्त 1 मिलियन ओगोनिया राहणार. देन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द चाइल्डहुड कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा ती प्युबरिटी स्टेज मध्ये एंटर होणार आहे, म्हणजे जेव्हा प्युबरिटी स्टेज मध्ये एंटर झाल्यानंतर त्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. आता प्युबरिटी स्टेज मध्ये येणार म्हणजेच चाइल्डहुड कंप्लीट झालेली आहे, म्हणजे बाल्यावस्था कंप्लीट होऊन जेव्हा ती पौगंडावस्थेमध्ये येणार आहे, वयात येणार आहे, त्यावेळी तिच्यामध्ये जे काही चेंजेस होतात तोपर्यंत त्याच्यामध्ये या 1 मिलियन ओगोनिया पैकी फक्त 40,000 ओगोनिया राहणार आहे. ते सगळ्यात सुरुवातीला 2 मिलियन्स फॉर्म होती, बर्थ पर्यंत फक्त त्याच्यामधले 1 मिलियन राहणार आहेत. राहिलेले जे काही 1 मिलियन्स असतील ते डिजनरेट होतील. आउट ऑफ दिस 1 मिलियन अप टू प्युबरिटी स्टेज ओनली 40,000 ओगोनिया आर प्रेझेंट इन द ओव्हरी. आता हे जे काही ओगोनिया असणार आहे, फ्रॉम दिस ओगोनिया देर इज अ फॉर्मेशन ऑफ द प्रिमॉइडल फॉलिकल. या ओगोनिया पासून हे काय फॉर्म होणार आहे, प्रिमॉइडल फॉलिकल फॉर्म होते. Then from this primordial follicle there is a formation of the secondary follicle, then tertiary follicle and then there is a formation of Graafian follicle. म्हणजे जर आपण बघितलं प्युबरिटी स्टेज मध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होईल, जे मंथली पिरियड स्टार्ट होणार आहे, तेव्हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी एका ओव्हरी मधलं एक प्रिमॉइडल फॉलिकल हे काय होणार आहे, मॅच्युअर होईल अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू ग्राफियन फॉलिकल. म्हणजे 2 ओव्हरी पैकी कोणत्या तरी एका ओव्हरी मधलं एक प्रिमॉइडल फॉलिकल जे असणार आहे त्या प्रिमॉइडल फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल आणि ग्राफियन फॉलिकल फॉर्म. देन up to the ovulation period there is a formation of Graafian follicle. Graafian follicle हे ओव्ह्युलेशन पिरियड पर्यंत हे ग्राफियन फॉलिकल फॉर्म होईल अँड व्हेन देर इज अ ओव्ह्युलेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाल्यानंतर फर्स्ट 5 डेज काय असेल, ब्लिडिंग स्टेज असेल. त्यानंतर ज्या काही स्टेजेस असणार आहेत त्यामध्ये या प्रिमॉइडल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होईल. ग्राफियन फॉलिकल मध्ये झाल्यानंतर 14 डेजला 14व्या दिवशी 14 ते 18 या दिवसामध्ये ओव्ह्युलेशन होणार आहे. ओव्ह्युलेशन म्हणजेच काय होतं तर त्यावेळी हे ग्राफियन फॉलिकल रप्चर होतं आणि त्या ग्राफियन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर त्या ग्राफियन फॉलिकल मध्ये जे ओहम प्रेझेंट आहे, दिस ओहम विच इज रिलीज फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल. या ग्राफियन फॉलिकल मधून ओहम रिलीज होईल अँड देन दिस ओहम विच इज कॅच बाय द फिमरी ऑफ द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टच्या फिमरी त्याला कॅच करणार आहेत आणि ते ओहम जे असणार आहेत ते ओव्हिडक्ट मध्ये एंटर होईल. आता इथं जर आपण बघितलं तर या ओव्हरीमध्ये आपल्याला ह्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस दिसतात. ज्या प्रिमॉइडल फॉलिकलच्या वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतील की प्रत्येक मंथला म्हणजे समजा एका महिन्यामध्ये समजा लेफ्ट साइडच्या ओव्हरीमधून एक प्रिमॉइडल फॉलिकल मॅच्युअर झालं तर दुसऱ्या मंथमध्ये राईट साइडच्या ओव्हरीमधून काय होणार आहे, एक प्रिमॉइडल फॉलिकल हे मॅच्युअर होऊन त्याच्यापासून ग्राफियन फॉलिकल फॉर्म होईल. ग्राफियन फॉलिकल जेव्हा रप्चर होणार आहे तेव्हा त्याच्यामधून ओहम रिलीज झालं. देन फ्रॉम दिस रप्चर्ड ग्राफियन फॉलिकल, आता हे जे काही रप्चर्ड ग्राफियन फॉलिकल आहे, this ruptured Graafian follicle which is converted into corpus luteum. त्या रप्चर्ड ग्राफियन फॉलिकलचं कन्व्हर्जन आता कॉर्पस ल्युटियम मध्ये होणार आहे आणि हे कॉर्पस ल्युटियम हे एक हार्मोन सिक्रेट करतं and this is nothing but the progesterone hormone. Now this corpus luteum which is act as a endocrine gland. ती एंडोक्राइन ग्लँड म्हणून ऍक्ट होते आणि ही एंडोक्राइन ग्लँड काय करणार आहे, विच सिक्रेट द प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आणि या प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं फंक्शन आहे मेंटेन द प्रेग्नन्सी. ते काय करेल, प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम करेल. देन इफ देर इज अ नो फर्टिलायझेशन,
म्हणजे समजा हे ओहम इथं रिलीज झालेलं आहे, ओहम रिलीज झालं, ओव्हिडक्ट मध्ये ते एंटर होऊन अँप्युलर रिजन मध्ये गेलं आणि जेव्हा ते अँप्युलर रिजन मध्ये पोहोचणार आहे त्यावेळी सेक्शुअल इंटरकोर्स झाला आणि त्यावेळी जर स्पर्म या अँप्युलर रिजन पर्यंत पोहोचलेले आहेत, इफ देर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट अँड दिस ओहम इज फर्टिलाइज, जर ते ओहम फर्टिलाइज झालं तरच काय होणार आहे, तिथं प्रेग्नन्सी म्हणजे हे कॉर्पस ल्युटियम आहे तसं राहणार आहे, ते काय करेल, प्रोजेस्टेरॉन सिक्रीट करणार आहे जोपर्यंत प्लासेंटा फॉर्म होत नाही तोपर्यंत. पण जर समजा हे ओहम फर्टिलाइजच झालं नाही तर या कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन हे कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. दिस कॉर्पस ल्युटियम इज कन्व्हर्टेड इनटू कॉर्पस अल्बिकन्स मध्ये होतं. ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आपल्याला पाहायला मिळतात, प्रिमॉर्डियल फॉलिकलच्या ज्या काही डेव्हलपमेंटल स्टेजेस ज्या आपण बघणार आहोत त्या कॉर्टेक्स रिजन मध्ये, आणि सेंट्रल पार्ट जो आहे ओव्हरीचा त्याला आपण म्हणतो मिडुला रिजन. अँड दिस मिडुला रिजन विच इज फॉर्म फ्रॉम द कनेक्टिव्ह टिश्यू. या कशापासून फॉर्म झालेला हा रिजन, कनेक्टिव्ह टिश्यू पासून फॉर्म झाला असणार आहे. इथं ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट असेल अँड दिस रिजन विच इज नथिंग बट द कनेक्टिव्ह टिश्यू. So this is all about the internal structure of the ovary. आता ही जी काही ओव्हरी आहे प्रत्येक ह्या पेअर ऑफ ओव्हरी ज्या असणार त्या या युट्रसला ओव्हॅरियन लिगामेंटने अटॅच झालेल्या आहे. देन द नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहोत, दीज आर नथिंग बट द पेअर ऑफ ओव्हिडक्ट और द फॉलोपाईन ट्यूब, त्याला आपण फॉलोपाईन ट्यूब म्हणतो. आणि ह्या ओव्हिडक्ट ज्या असणार आहेत, दीज ओव्हिडक्ट विच आर 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. प्रत्येक ओव्हिडक्टची लेंथ जर आपण बघितली तर ती किती आहे, 10 ते 12 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ असेल. देन इच ओव्हिडक्ट विच हॅव्हिंग द 3 पार्ट्स, या प्रत्येक ओव्हिडक्ट मध्ये 3 पार्ट्स असतील. फर्स्ट पार्ट ऑफ दिस ओव्हिडक्ट विच इज नथिंग बट द इस्थमस, त्याच्यातला पहिला पार्ट जो असणार आहे इस्थमस, म्हणजे जिथून ही ओव्हिडक्ट या युट्रस पासून अराइज होते त्या पार्टला आपण म्हणतो इस्थमस. देन नेक्स्ट पार्ट आहे विच इज नथिंग बट द अँप्युलर रिजन. हा जो पार्ट दिसतोय हा म्हणजे इथं आपण बघितलं तर हा अँप्युलर रिजन आहे, दिस वन इज द इस्थमस. अँड दिस रिजन विच इज नथिंग बट द इन्फेंडिब्युलम, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इन्फेंडिब्युलम. म्हणजे प्रत्येक ओव्हिडक्ट मध्ये 3 पार्ट्स असतील, इस्थमस, अँप्युला, इन्फेंडिब्युलम असेल. आणि इन्फेंडिब्युलमच्या टिप पोर्शनला असे फिंगर लाईक प्रोजेक्शन असणार आहेत अँड दीज आर नथिंग बट द फिमरी, त्याला काय म्हटलं जातं, फिमरी म्हटलं जातं. आणि हे फिमरी काय करणार आहे, ओव्ह्युलेशनच्या वेळी हे ग्राफियन फॉलिकल रप्चर होईल आणि त्याच्यामधून ओहम रिलीज होणार आहे. दिस ओहम विच इज कॅप्चर्ड बाय द फिमरी, म्हणजे या फिमरीचं मेन फंक्शन काय आहे, Fimri capture the ovum. When this ovum release from this Graafian follicle मधून ओहम रिलीज झाल्यानंतर ते ओहम कॅप्चर करण्याचं, कॅच करण्याचं काम हे फिमरी करणार आहे. फिमरी कॅच दिस ओहम अँड देन देर इज अ पोर विच इज प्रेझेंट इन बिटवीन दिस फिमरी. त्या फिमरीच्या मध्ये एक पोर प्रेझेंट असतं, त्याला ऑस्टियम म्हटलं जातं. त्याच्यामधून हे काय होणार आहे, हे ओहम जे असणार आहे ते या ओव्हिडक्ट मध्ये एंटर होईल. देन इच ओव्हिडक्ट विच इज इंटरनली लाइन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम. म्हणजे जर आपण बघितलं या प्रत्येक ओव्हिडक्ट मध्ये इंटरनली इपिथेलियम प्रेझेंट असणार आहे. आणि ते इपिथेलियम कसं असणार आहे, दिस इपिथेलियम विच इज द सिलिएटेड इपिथेलियम. म्हणजे या ज्या काही इपिथेलियल सेल्स असतील या इपिथेलियल सेल्स वरती हेअर लाईक प्रोजेक्शन असतात, त्याला सिलिया म्हटलं. अँड विथ द हेल्प ऑफ दिस सिलियरी मुवमेंट द ओहम विच इज रिचेस अप टू दिस अँप्युलर रिजन. म्हणजे जे काही ओहम ह्या ओव्हिडक्ट मध्ये एंटर झालेलं आहे ते ओहम हे अँप्युलर रिजन पर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ते अँप्युलर रिजन पर्यंत पोहोचण्यासाठी तिथं काय असणार आहे, तर ह्या ओव्हिडक्ट जे असणार आहे ते इंटरनली लाइन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम आहे. अँड ड्यू टू द मुवमेंट ऑफ दिस सिलिया दिस ओहम विच इज पुश टुवर्ड्स द अँप्युलर रिजन. अँप्युलर रिजन पर्यंत ते पुश केलं जातं आणि तिथपर्यंत अँप्युलर रिजन पर्यंत आणलं जातं.
Then this ampulla region, which is very important one, because actual fertilization process is take place in the ampulla region. म्हणजे जी काही फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, म्हणजेच फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, ही जी काही प्रोसेस होणार आहे ती हे अँप्युला रिजन मध्ये होते. सो दिस इज ऑल अबाउट द ओव्हिडक्ट. देन नेक्स्ट पार्ट आहे युट्रस. हे जे काही युट्रस असणार आहे, दिस युट्रस विच इज पियर शेप. पियर हे जे काही फ्रूट आहे त्यासारखा त्याचा शेप असेल. द युट्रस विच इज द पियर शेप, देन it is 7.5 सेंटीमीटर इन लेंथ. याची जर लेंथ आपण बघितली तर किती आहे, 7.5 सेंटीमीटर इन लेंथ. देन 5 सेंटीमीटर इन ब्रेथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेथ असेल, अँड 2.5 सेंटीमीटर इन थिकनेस असणार. देन दिस युट्रस विच इज ऑल्सो नोन ॲज उंब, त्याला उंब पण म्हटलं जातं. देन युट्रस विच इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. या युट्रस मध्ये परत 3 पार्ट्स आहेत. अप्पर डोम शेप पार्ट विच इज नथिंग बट द फंडस. सगळ्यात वरचा हा जो काही डोम शेप पार्ट दिसतो आपल्याला त्याला आपण म्हणतो फंडस. मिडल पार्ट जो असणार आहे, दिस इज नथिंग बट द बॉडी ऑफ युट्रस, अँड दिस रिजन विच इज नथिंग बट द सर्विक्स. याला आपण काय म्हणणार आहोत, सर्विक्स रिजन म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत, फंडस ऑफ द युट्रस, बॉडी ऑफ द युट्रस अँड द सर्विक्स. सगळ्यात शेवटचा खालचा जो पार्ट आहे म्हणजे वजायनाच्या आधीचा पार्ट, त्याला आपण म्हणणार आहोत सर्विक्स. सो देर आर 3 मेन पार्ट्स. देन द वॉल ऑफ युट्रस विच इज फॉर्म फ्रॉम द 3 लेयर्स. जी काही युट्रसची वॉल आहे ती वॉल 3 लेयर्स पासून फॉर्म झालेली असणार. पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम अँड एंडोमेट्रियम. सगळ्यात आउटर मोस्ट जी असणार आहे विच इज नथिंग बट द पेरिमेट्रियम. outermost layer of the uterus wall which is nothing but the perimetrium. Then middle layer which is known as myometrium and inner layer which is known as endometrium. Inner layer ला आपण काय म्हणतो, endometrium. And this endometrium which play very important role in the formation of the cushion like structure पर मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर आपण बघितलं, जेव्हा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हे जे काही एंडोमेट्रियम आहे त्या एंडोमेट्रियमचा थिकनेस इन्क्रीज होणार आहे. या एंडोमेट्रियम मध्ये जर आपण बघितलं, नंबर ऑफ ब्लड वेसल्स, देन लिम्फ वेसल्स अँड नर्व्स आर प्रेझेंट अँड देअर थिकनेस इज इन्क्रीज. अँड इफ देर इज अ फर्टिलायझेशन, जर फर्टिलायझेशन झालं तर जे काही डेव्हलपमेंट ऑफ द फिटस जे असणार आहे ते इथं होणार आहे, या युट्रस मध्ये होणार आहे. आणि युट्रस मध्ये जर आपण बघितलं, ह्या एंडोमेट्रियमचा थिकनेस हा इन्क्रीज झालाय. पण जर फर्टिलायझेशन झालं नाही तर जे काही थिक झालेलं, जो काही थिकनेस एंडोमेट्रियमचा वाढलेला आहे तो थिकनेस काय होतो, रप्चर्ड होतं, ते टियर्ड होणार आहे. आणि परत नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी ब्लड, देन ऑल्सो जे काही म्युकस असेल, डॅमेज सेल्स असतील, त्या ब्लिडिंग स्टेज जी असते फर्स्ट 5 डेज त्याच्यामध्ये ते व्हाजायना मधून रिलीज होणार आहे. सो दिस इज द वॉल ऑफ द युट्रस. देन म्हणजे या युट्रसच्या आतमध्येच काय होणार आहे, जे काही फिटसची डेव्हलपमेंट होणार ती या युट्रस मध्ये. देन नेक्स्ट पार्ट जो आपण बघतोय तो म्हणजे काय असणार, बेसल पार्ट जो असणार. हा बॉडी ऑफ युट्रस झाला, हा काय आहे सर्विक्स. आणि सर्विक्स अँड व्हाजायना या दोन्हींना एकत्र आपण काय म्हणतो, बर्थ कॅनाल म्हणतो. देन बिलो दिस सर्विक्स, या सर्विक्सच्या खालचा जो पार्ट असणार आहे त्याला आपण म्हणतो व्हाजायना. अँड दिस व्हाजायना विच इज 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. या वजायनाची लेंथ किती आहे, 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. अँड दिस वजायना which is act as a birth canal, or it also play very important role is blood flow during the menstrual cycle through this vagina. या वजायना मधूनच काय होणार आहे, ब्लड फ्लो होणार आहे. त्याचबरोबर बर्थ कॅनल आपण याला म्हणतो, कारण जेव्हा डिलिव्हरीच्या वेळी जी बेबी असणार आहे ती या बर्थ कॅनल मधून बाहेर येणार.
as well as during the sexual intercourse the penis is enter in this vagina. या vagina मध्येच penis enter होणार आहे and there is a release of the sperms इथं रिलीज होते आणि मग ते स्पर्म या vagina मधून परत सर्विक्स मधून बॉडी ऑफ द युट्रस मधून परत ते कशामध्ये जाणार आहेत, ओव्हिडक्ट मधून, ओव्हिडक्ट मध्ये एंटर होतील आणि ओव्हिडक्टच्या अँप्युलर रिजन पर्यंत पोहोचणार आहे. देन नेक्स्ट आपण जर बघितलं, हे जे काही व्हजायना असणार आहे, दिस व्हजायना इज ओपन आउटसाइड इन द vaginal opening. This vagina which is open outside in the vestibule. Vestibule मध्ये ते काय होणार आहे, ओपन होणार आहे. त्या ओपनिंगला आपण व्हजायनल ओपनिंग म्हणतो. So this is all about the different parts of the female reproductive system. Female reproductive system चे आपण हे different parts बघितले आणि हे जे काही internal genital organs जे असणार आहेत, these are present in the abdominal cavity. त्याचबरोबर एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स पण प्रेझेंट असणार आहेत and these external genital organs which are nothing but the mons pubis, then the labia majora, हे जे दोन आहेत ते labia majora आहे. These two are the labia minora आहे. Then ह्या labia मायनोराच्या अपायकल रिजनला म्हणजे जे लॅबिया मायनोरा आहे त्या लॅबिया मायनोराच्या वरच्या साईडला इथं एक आपल्याला एक इरेक्टेबल ऑर्गन पाहायला मिळतो. दिस इज नथिंग बट द क्लायटोरिस, त्याला क्लायटोरिस म्हटलं जातं. आणि बरोबर मध्ये म्हणजेच लॅबिया मायनोराच्या मध्ये एक तिथं डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळते, व्हर्टिकल डिप्रेशन तिथं प्रेझेंट असणार. दिस इज नथिंग बट द वेस्ट्युब्युल, त्याला वेस्ट्युब्युल म्हटलं जातं. आणि ते वेस्ट्युब्युल जे असणार आहे त्या वेस्ट्युब्युल मध्ये दोन ओपनिंग आहेत. हे जे आहे ते युरेथ्रल ओपनिंग आहे आणि दिस इज नथिंग बट द व्हजायनल ओपनिंग. हे डिफरंट पार्ट्स आहेत एक्सटर्नल ऑर्गनचे. आपण जर बघितलं, हे जे आपल्याला इलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळतं. देर इज अ प्रेझेन्स ऑर इलिव्हेशन ऑन द अपर साइड ऑफ दिस लॅबिया मेजोरा अँड दिस इज कॉल्ड एज ए मॉन्स प्युबिस. त्याला आपण मॉन्स प्युबिस म्हणतो आणि या मॉन्स प्युबिस वरती हेअर डेव्हलप होणार आहे. त्यानंतर इथं हे लॅबिया मेजोरा पाहायला मिळतील अँड दिस लॅबिया मेजोरा दीज आर नथिंग बट द मस्क्युलर फोल्ड. हे मस्क्युलर फोल्ड आहेत, डार्कली पिगमेंटेड स्किन पासून फॉर्म झालेले लॅबिया मेजोरा आहे. देन लॅबिया मेजोराच्या आतमध्ये परत दोन मस्क्युलर स्मॉल फोल्ड असतील, त्याला लॅबिया मायनोरा म्हणायचं. आणि लॅबिया मायनोरा हे पोस्टेरियरली ज्या ठिकाणी ते जॉईन होतात, अटॅच होतात एकमेकाला, these two labia minora, they are posteriorly joined and there is a formation of the fourchette. ज्या ठिकाणी ते एकमेकाला जॉईन होतील त्या रिजनला आपण फोरचेट म्हणतो. त्याचबरोबर या लॅबिया मायनोराच्या मध्ये एक डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळते, त्याला म्हटलं जातं वेस्ट्युब्युल. आणि या वेस्ट्युब्युल मध्ये जर आपण बघितलं तर इथं दोन काय असणार आहेत, ओपनिंग आहेत. एक युरेथ्रल ओपनिंग आहे फॉर द युरिनेशन प्रोसेस, म्हणजे युरिन जे बाहेर पडणार आहे ते या युरेथ्रल ओपनिंग मधून बाहेर पडेल. आणि दिस वन इज द व्हजायनल ओपनिंग. हे एक व्हजायनल ओपनिंग आहे. या व्हजायनल ओपनिंग वरती एक थिन असा सेप्टम प्रेझेंट असतो, पातळ असा पडदा प्रेझेंट असणार आहे. त्याला म्हटलं जातं हायमेन. त्याला काय म्हटलं जातं, हायमेन म्हटलं जातं. अँड त्या हायमेन मध्ये जर आपण बघितलं, ह्या थिन सेप्टम मध्ये छोटे छोटे परफोरेटेड सेप्टम असणार आहे की ज्या परफोरेटेड सेप्टम मधून काय बाहेर पडणार आहे, तर जे काही मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळी जे ब्लिडिंग होणार आहे, दिस ब्लड विच इज ब्लड म्युकस, हे जे काही रिलीज होतं, दिस कॅन बी रिलीज थ्रू दिस परफोरेटेड सेप्टम मधून ते रिलीज होईल. देन during the first sexual intercourse this hymen which is torn, but sometimes due to some physical activities or activated part in the different games, जे हॉर्स रायडिंग आहे, सायकलिंग आहे, अशा गेम्स मध्ये भाग घेतल्यावर सुद्धा ऍक्टिव्हेटेड जर आपण पार्टिसिपेट झालो तर बऱ्याच वेळेला हे हायमन काय होऊ शकतं, ते त्यावेळी सुद्धा टिअर होऊ शकतं. सो दीज आर द डिफरंट जेनायटल ऑर्गन्स. आणि ह्या सगळ्या जेनायटल ऑर्गन्सना आपण एकत्रितरित्या काय म्हणणार आहोत, दीज आर नोन ॲज वल्वा. त्यांना वल्वा म्हटलं जातं.
आता इथं आपल्याला अजून एक ग्लँड पाहायला मिळते. देर इज अ प्रेझेन्स ऑफ वन ॲसेसरी ग्लँड or this gland which is known as Bartholin's gland. त्याला Bartholin's gland म्हटलं तर pair of Bartholin's glands are present and these Bartholin glands which secrete a lubricating fluid and this lubricating fluid which is released in this vestibule. या vestibule मध्ये ते काय होणार आहे, रिलीज होणार आहे. And this Bartholin's gland which is similar to the bulbourethral gland or the Cooper gland of the male. मेल मध्ये जी bulbourethral gland किंवा Cooper gland प्रेझेंट असते त्याच्यासारखी फिमेल मध्ये एक ग्लँड प्रेझेंट आहे. त्या ग्लँडला म्हटलं जातं बार्थोलिन्स ग्लँड. फिमेल मध्ये अशा या पेअर ऑफ ग्लँड्स प्रेझेंट असतात त्यांना आपण बार्थोलिन्स ग्लँड म्हणणार आहोत. त्याचबरोबर इथं आपण इथं बघितलेलं आहे हे लॅबिया मायनोर आहे. त्या लॅबिया मायनोराच्या इथं वरती आपल्याला पार्ट पाहायला मिळतो त्याला आपण क्लायटोरिस म्हणतो. आणि दिस क्लायटोरिस विच इज अ सेन्सिटिव्ह. So this is all about the external genital organs of the female reproductive system. Then how the gamete formation is take place in the male and female. आता जर आपण बघितलं ह्युमन बीइंग मध्ये जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होणार आहे, म्हणजे सेक्सेस सेपरेट आहेत. मेल मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होईल, फिमेल मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप होणार. व्हेन दिस मेल अँड फिमेल कंप्लीट देअर चाइल्डहुड अँड दे आर एंटर इन टू द प्युबरिटी स्टेज, then the sex gonads which are mature. जेव्हा ते प्युबरिटी स्टेज मध्ये एंटर होणार आहेत तेव्हा त्यांचे सेक्स गोनॅड मॅच्युअर होणार आहेत and then gamete formation is start. If you observe in the male, मेल मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला माहितीये मेलचं सेक्स गोनॅड आहे टेस्टिस. आणि टेस्टिसच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर तिथं नंबर ऑफ लोब्युल्स प्रेझेंट आहेत. त्या प्रत्येक लोब्युल्स मध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत आणि प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये इंटरनली जर्मिनल इपिथेलियल सेल्स असतील की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मायटोसिस होईल, सेक्स सेल फॉर्म होतील. त्या सेक्स सेल्स मध्ये मिओसिस होणार आणि प्रत्येक जर्म सेल पासून देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड स्पर्म्स. 4 हॅप्लॉइड स्पर्म्स फॉर्म होतील. In this way the spermatogenesis processes take place. And this spermatogenesis process which is start in the puberty stage up to the death of the male. मेलच्या डेथ पर्यंत म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सुरू राहणार आहे. पण फिमेल मध्ये जर आपण बघितलं तर फिमेल मध्ये ठराविक एज पर्यंतच काय होणार आहे, प्रिमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन हे ग्राफियन फॉलिकल मध्ये होतं. म्हणजे जर आपण बघितलं फिमेल ज्या असणार आहेत त्या फिमेलची चाइल्डहुड कंप्लीट झाली. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ चाइल्डहुड दे आर एंटर इन टू द प्युबरिटी स्टेज. म्हणजे प्युबरिटी स्टेज मध्ये जाणार आहेत त्या मुली वयात येणार म्हणजे त्यावेळी त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होईल. तर जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार आहे कारण आपल्याला ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे की जेव्हा ही फिमेल हे फिमेल पिटस युट्रस ऑफ मदर मध्ये असणार म्हणजे आईच्या गर्भाशयात हे जेव्हा फिमेल पिटस प्रेझेंट असेल त्यावेळीच तिथं उगोनिया फॉर्म झालेत. तिच्या बर्थ पर्यंत फक्त 1 मिलियन राहिलेत आणि प्युबरिटी स्टेज पर्यंत फक्त 40,000 राहिले. आता ह्या ज्या काही 40,000 उगोनिया राहिलेल्या आहेत त्याच्यापासून प्रिमॉर्डियल फॉलिकल फॉर्म होईल आणि प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला काय होणार आहे, एका प्रिमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन प्रायमरी ओसाइड मध्ये होईल. प्रायमरी ओसाइड टू सेकंडरी ओसाइड, सेकंडरी ओसाइड टू देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ग्राफियन फॉलिकल. म्हणजे प्रत्येक प्रिमॉर्डियल फॉलिकल पासून काय होतं, ग्राफियन फॉलिकल फॉर्म होतं. म्हणजे तिथं काय होणार आहे, जे ओगोनिया असतील कोणत्या तरी एका ओव्हरी मधलं एक ओगोनियाचं कन्व्हर्जन प्रिमॉर्डियल फॉलिकल पासून ग्राफियन फॉलिकल मध्ये होतं. पण हे जे काही ग्राफियन फॉलिकल झालेलं आहे त्या ग्राफियन फॉलिकल मध्ये मिओसिस डिव्हिजन कंप्लीट होत नाही. मिओसिस फर्स्ट फक्त कंप्लीट होतं, मिओसिस सेकंडच्या मेटाफेज सेकंड मध्ये ही
ग्राफियन फॉलिकल मधलं हे जे काही ओहम आहेत ते तिथं अरेस्ट झाले असणार. मीन्स दिस मिओसिस सेकंड विच इज अरेस्टेड ऍट द मेटाफेज सेकंड. जर ह्या ओहमचं फ्युजन हे मेल गॅमेट बरोबर झालं तरच हे मिओसिस काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. आता हे ओहम रिलीज झाल्यानंतर ते परत या ओव्हिडक्ट मध्ये एंटर होणार. ओव्हिडक्ट मध्ये एंटर होऊन अँप्युलर रिजन पर्यंत जाईल. अँप्युलर रिजन मध्ये आलं. अँप्युलर रिजन मध्ये आल्यानंतर त्यावेळी जर सेक्शुअल इंटरकोर्स झाला असेल आणि स्पर्म इथपर्यंत पोहोचले असतील तर पहिल्या 12 ते 14 तासामध्येच त्यांचं काय होणार आहे, फ्युजन झालं तरच ते काय होईल. पहिल्या 12 ते 14 तासामध्ये जर मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं तरच त्यांचं फर्टिलायझेशन होतं. आता ही जी प्रोसेस असणार आहे, प्युबरिटी स्टेज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली त्या स्टेजला आपण म्हणतो मेनार्च. त्याला काय म्हणतो, मेनार्च. आणि 45 to 50 एज म्हणजे ऍट द एज ऑफ द 45 to 50 इयर्स दिस मेन्स्ट्रुअल सायकल विच इज स्टॉप अँड दिस इज नथिंग बट द मेनोपॉज. त्याला मेनोपॉज म्हटलं जातं. म्हणजेच ह्या प्युबरिटी स्टेज मध्ये म्हणजे साधारणपणे 12 ते 14 वर्ष जेव्हा वय असणार आहे त्यावेळी काय होईल, हे मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होईल आणि 45 ते 50 वर्षापर्यंत ही काय होणार, मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टॉप होणार आहे त्या एजला. म्हणजे ह्या पिरियड मध्येच फक्त काय होणार आहे, इथं ओहम फॉर्मेशनची प्रोसेस होणार आहे. त्यानंतर ही प्रोसेस काय होते, स्टॉप होते. आणि जेव्हा मेनोपॉज होणार आहे म्हणजे जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते त्यावेळी नंबर ऑफ हार्मोनल चेंजेस आपल्याला फिमेल मध्ये पाहायला मिळतात. In this way, there is a formation of the ovum, means premoidal follicle is convergent into Graafian follicle is take place in the female only up to the 50 age. 50 age पर्यंतच त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. पण मेल मध्ये जर आपण बघितलं स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस ही प्युबरिटी स्टेज मध्ये स्टार्ट झाली की ती डेथ पर्यंत म्हणजे त्या मेलच्या डेथ पर्यंत ही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सुरू राहणार आहे. फक्त काय होईल, स्पर्म जे फॉर्मेशन आहे त्याचा नंबर हळूहळू एज नुसार काय होऊ शकतो, कमी होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द गॅमेट फॉर्मेशन. सो दिस इज ऑल अबाउट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता जी काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण इथं डिस्कस केली ते डिटेलमध्ये आपण डिस्कस केले. कारण नुसते जर पार्ट आपण सांगितले तर आपल्याला कळणार नाही की ओव्हिडक्ट कुठं आहे किंवा बार्थोलिन ग्लँड म्हणजे काय असेल किंवा व्हजायना ओपन होणार आहे त्याचं व्हजायनल ओपनिंग कुठं प्रेझेंट आहे, एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन, इंटरनल जेनायटल ऑर्गन म्हणजे काय किंवा ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असेल हे आपण इन डिटेल मध्ये बघितलंय. कारण त्याच्यातला प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जी डायग्राम आहे ती इम्पॉर्टंट आहे. याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे पार्ट ऑफ दिस फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा ही डायग्राम दिली जाईल, याचं लेबलिंग तुम्हाला विचारलं जाईल किंवा सेक्स गोनॅड ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दीज आर नथिंग बट द ओव्हरीज. किंवा जे आपण बघणार आहोत ओव्हिडक्ट जे असणार आहे त्या ओव्हिडक्ट मधल्या अँप्युलर रिजन मध्ये काय होईल, फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार. त्याचबरोबर ह्याचे जे डिफरंट पार्ट्स आहेत त्या पार्टशी रिलेटेड एखादा दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. त्याचबरोबर या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ग्लँड प्रेझेंट असते. ती ग्लँड ही बल्बोयुरेथ्रल ग्लँड सारखी आहे पण तिचं नाव आहे बार्थोलिन्स ग्लँड. काय आहे, बार्थोलिन्स ग्लँड. So this is all about the female reproductive system in the human being. Thank you very much.